नमस्कार, मी जयराव बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। सेनगावात सडलेले सोयाबीन तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकून ठाकरे शिवसेनेचा सरकारविरोधी निषेध। हिंगोली व सेनगाव तालुके अतिवृष्टीग्रस्त यादीतून वगळण्याचा निषेधार्थ सेनगाव येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयात सडलेले सोयाबीन तहसीलदारांच्या खुर्चीवर फेकून निषेध नोंदवला। जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सरकारने अन्याय केला असल्याचा आरोप करण्यात आलाय। ठाकरे शिवसेनेचे हिंगोली व सेनगाव तालुक्याचा अतिवृष्टीग्रस्त योजनेत तात्काळ समावेश करून जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करण्यात आली आहे। या योग्य निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी दिलाय। टीव्ही 24 मराठीसाठी शिवशंकर निरगुडे, हिंगोली। या सेनगाव तालुक्यातल्या हिंगोली तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या भावना घेऊन व्यथा घेऊन या ठिकाणी आलेलो आहे। सडक सोयाबीन या ठिकाणी तहसीलदाराच्या अंगावर आम्हाला टाकायचं होतं, पण तहसीलदार नसल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही त्याच्या खुर्चीवर आणि त्याच्या टेबलवर त्या ठिकाणी सोयाबीन फेकून मारलं। खऱ्या अर्थानं हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, पण सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका अतिवृष्टीतून वगळल्याचा काल रात्री GR दाखल झाला आणि आमच्या भावना तीव्र झाल्यात। येणाऱ्या 2 दिवसामध्ये जर आमचा तालुका आणि सेनगाव तालुका आणि हिंगोली तालुका जर याच्यात आला नाही दुष्काळात आणि अतिवृष्टीत, तर याचे निश्चितच परिणाम शासनाला भोगावे लागतील आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील।